नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज दाखल करण्याआधी भाजपकडून टीझर जारी. लाडक्या बहिणींचा लाडका देवेंद्र भाऊ टीझरमध्ये उल्लेख. आज भाजपचे आशिष शेलार, राहुल नार्वेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार. आशिष शेलार वांद्रे पश्चिमचे उमेदवार तर राहुल नार्वेकर कुलाब्यातून लढणार. मनसे नेते बाळा नांदगावकर आज सकाळी 11:30 वाजता अर्ज दाखल करणार. तर शिंदेच्या शिवसेनेचे ओळा माजीवाड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार. महायुतीत आता केवळ 10 जागांवर तोडगा निघणं बाकी, तर सर्व जागांवर एकमत. आज उद्या राहिलेल्या जागांवर तोडगा निघेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द झाल्याची सूत्रांची माहिती. सना मलिक यांची उमेदवारी राहणार कायम. राम सातपुते यांनाही उमेदवारी दिली जाणार नसल्याची सूत्रांची माहिती. मतांची विभागणी आणि बंडखोरी रोखा. नाराज झालेल्यांची समजूत काढा. बैठकीत शहांच्या भाजप नेत्यांना सूचना. दिल्लीत शहांसोबत आमची सकारात्मक चर्चा झाली. 90% जागांवर आमचं एकमत. राहिलेल्या जागांवर आज निर्णय होणार. तटकरेंची माहिती. अजित पवार गटातील काही नेत्यांना आज एबी फॉर्म देण्यात येणार. सूत्रांची माहिती. पहिल्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा. नालासोपाऱ्याचे भाजपचे उमेदवार राजन नाईक आज अर्ज भरणार. विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, हेमंत सावरा उपस्थित राहणार. नितीन गडकरींच्या घरी देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंची बैठक. दिल्लीत झालेल्या यादी संदर्भातील बैठकीवर गडकरींसोबत चर्चा झाल्याची माहिती. राजापूर विधानसभा मतदारसंघात मवियात बंडखोरी होण्याची शक्यता. मला वरिष्ठांनी अर्ज भरायला सांगितलं. काँग्रेसच्या अविनाश लाड यांचं मोठं विधान. काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. नाना पटोलेंना साकोलीतून उमेदवारी, तर संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना उमेदवारी जाहीर. अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूरांना उमेदवारी जाहीर. अमरावतीमधून सुनील देशमुख, अचलपुरातून अनिरुद्ध देशमुखांना उमेदवारी, तर देवळी मतदारसंघातून रणजित कांबळेंना उमेदवारी. नागपूर दक्षिण पश्चिममधून प्रफुल्ल गुडदे, नागपूर सेंट्रलमधून बंटी शेळके, नागपूर पश्चिममधून विकास ठाकरेंना, तर नितीन राऊतांना नागपूर उत्तरमधून उमेदवारी. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून प्रफुल्ल गुडदेंना उमेदवारी जाहीर. प्रफुल्ल गुडदे विरुद्ध देवेंद्र फडणवीसांचा सामना रंगणार. समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढणार. 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. राष्ट्रवादी अजित पवार गट मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा. गद्दारी हा शब्द भुजबळांसाठी नवा नाही. भुजबळांचं नाशिकमधलं भय सुहास कांदे शिवसेनेनं घालवलं. सुहास कांदेंची टीका. तर येवल्यातून लढण्याची परवानगी शिंदे फडणवीस यांच्याकडे मागणार. सुहास कांदेंचं छगन भुजबळ यांना आव्हान. शरद पवार गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर. इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटलांना उमेदवारी. काटोलमधून अनिल देशमुख पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात. भाजपमधून आलेल्या 3 जणांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. हर्षवर्धन पाटील, संदीप नाईक आणि समरजित घाटगेंना उमेदवारी जाहीर. बारामतीत काका विरुद्ध पुतण्याचा सामना निश्चित. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी. बारामतीत वेगळा निकाल दिसेल. जयंत पाटलांचं विधान. कुणाला विरोध करायचा म्हणून उभा राहिलो नाही. बारामतीकरांचे न सुटलेले प्रश्न सोडवण्यासाठी उभा राहिलोय. बारामतीची उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप आणि लेकीत सामना होणार. अजित पवार गटाकडून धर्मराव बाबा आत्राम, तर शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम मैदानात. शशिकांत शिंदेंना शरद पवार गटाकडून कोरेगावमधून उमेदवारी जाहीर. मवियाच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो. शिंदेंची प्रतिक्रिया. वडगाव शेरी विधानसभेत मला कोणाचंच आव्हान वाटत नाही. पवार गटाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बापूसाहेब पठारेंची प्रतिक्रिया. गोंदियाचे अजित पवारांचे नेते मनोहर चंद्रिकापुरे यांचा 3ऱ्या आघाडीत प्रवेश. मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता. मवियाच्या जागांचं गणित अजून ठरायचं बाकी. मवियानं जे गणित मांडलंय ते समजण्याचा प्रयत्न गणित तज्ज्ञ करतायत. देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला. मवियाच्या 15 वेळा चर्चा झाल्या तरी जागा वाटप होत नाही. 85च्या फॉर्म्युल्यावरून शिरसाटांनी मवियाला डिवचलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आज भाजपचे अतुल सावे उमेदवारी अर्ज भरणार. सावे 3ऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. वरळीतून आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गटाकडून वरळीत जोरदार शक्ती प्रदर्शन. संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित.
माहीम विधानसभा साहेबांना भेट द्यायची आहे. दिवाळी 4 तारखेला, पण आपल्याला 23 तारखेला फटाके फोडायचे आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यावर अमित ठाकरेंचं विधान. ठाकरे गटातील शिवडी विधानसभेचा तिढा सुटला. विद्यमान आमदार अजय चौधरींना तिकीट, सुधीर साळवींना तिकीट नाकारलं. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत निर्णय. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची 6वी यादी जाहीर. वंचित बहुजन आघाडीकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा. हडपसरमध्ये प्रशांत जगतापांना उमेदवारी. ठाकरे गटाचे महादेव बाबर नाराज. महादेव बाबर हडपसरमधून अपक्ष लढण्याच्या तयारीत, तर बाबर यांची भेट घेऊन नाराजी दूर करणार. जगताप यांची प्रतिक्रिया. भाजपचे माजी खासदार प्रताप चिखलीकर आज अजितदादा गटात प्रवेश करणार. भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा अजितदादांसोबतचा फोटो व्हायरल. दिल्लीत प्रभावती घोगरे विरुद्ध विखे पाटील लढत होणार. कालच थोरातांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, लागलीच तिकीटही जाहीर. नवी मुंबईतील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा राजीनामा. माजी नगरसेवक M.K. मडवी यांना ऐरोली विधानसभेची उमेदवारी दिल्यानं नाराजी. तिसऱ्या आघाडीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार अंकुश बाबा कदम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल करणार. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात विधानसभेच्या अनुषंगानं भाजपच्या ओबीसी मोर्चाची पहिली बैठक संपन्न. तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. भोकर मतदारसंघातून काँग्रेसकडून तिरुपती पाटील कोंढेकरांना उमेदवारी. मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला, कोणत्या एका कुटुंबाची मक्तेदारी नाही. कोंढेकरांची प्रतिक्रिया. श्याम मानव यांच्या सभेला परवानगी नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. श्याम मानव नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात सभा घेणार होते. भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या बाळ मानेंचं रत्नागिरीत जल्लोषात स्वागत. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांची मोठी गर्दी. उदय सामंतांविरोधात बाळ माने मैदानात. सोलापूर शहर उत्तर विधानसभेतून शरद पवार गटाकडून महेश कोठेंना उमेदवारी. कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष. सोलापूरला मालकाची नव्हे तर चालकाची गरज. महेश कोठेंची प्रतिक्रिया. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी. ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक इंद्रजित गुजर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. निफाडच्या जागेवरून दादा गटातच रस्सीखेच. दिलीप बनकर आणि यतीन कदम यांच्या उमेदवारीवरून रस्सीखेच. महायुतीकडून निफाडच्या जागेवर अद्यापही उमेदवार घोषित नाही. महायुतीला घरी बसवायचं आहे हे लोकांनी ठरवलंय. महायुतीने महाराष्ट्राऐवजी केवळ गुजरातचा विचार केला. रोहित पवारांची महायुतीवर टीका. चिमूरमधून भाजपच्या बंटी मांगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुमसर विधानसभेसाठी चरण वाघमारेंना उमेदवारी घोषित. मागील निवडणुकीत वाघमारेंचा राजू काळेमोरेंनी पराभव केला होता. साक्री विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या वतीनं प्रवीण चौरे यांना उमेदवारी घोषित. समर्थकांकडून फटाके फोडत जल्लोष. वडगाव मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुलेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. अर्ज दाखल केल्यानंतर मध्यरात्री भेट घेतली. नवी मुंबईत रामचंद्र घरत पुन्हा एकदा भाजपचे जिल्हा अध्यक्ष बनले. मंदा म्हात्रेंकडून रामचंद्र घरत यांचं अभिनंदन. मतदारसंघासह राज्यात अनेक समस्या. महिला सुरक्षित नाहीत. मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. मुक्ताईनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्यावर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. शिवडीतून इच्छुक असलेले सुधीर साळवी आज भूमिका जाहीर करणार. संध्याकाळी 7:30 वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक. काल ठाकरे गटाकडून शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी यांना उमेदवारी. योगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा जोरदार टोला. बारामतीत अजित पवारांविरोधात योगेंद्र पवार यांना उमेदवारी. धुळ्यातील इच्छुकांनी अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांना दिल्या मुलाखती. शिंदखेडमधून ज्ञानेश्वर भांबरे, धुळ्यातून राजेंद्र काळे, तर धुळे ग्रामीणमधून निंबा मराठे उत्सुक. आमदार जयकुमार रावल यांचा भव्य शक्ती प्रदर्शनानंतर उमेदवारीवर अर्ज दाखल. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून 5व्यांदा रिंगणात. जळगावच्या भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे अपक्ष निवडणूक लढवणार. पत्रकार परिषदेत माहिती. मोरगाव अर्जुनी विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. पार्सल उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा बंडखोरीचा इशारा. कर्जत विधानसभा मतदारसंघातील माथेरानमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांचे राजीनामे. अजित पवार गटातून हजारो कार्यकर्त्यांसह बाहेर पडलेल्या सुधाकर घारे यांना दिला पाठिंबा. धुळ्यातील साक्रीच्या पिंपळनेर शहरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव. शहरातील विविध समस्यांवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी निर्णय.
परभणीच्या गंगाखेडमध्ये शरद पवार गटाच्या सीताराम गंधाट यांचा वंचितमध्ये प्रवेश. सीताराम गंधाट यांना गंगाखेड विधानसभेतून उमेदवारी. सांगलीच्या पलूस कडेगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची उपस्थिती. धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटेंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश. धुळे शहर मतदारसंघातून लढण्यासाठी अनिल गोटेंना एपी फॉर्म दिला. चिमूर विधानसभेसाठी भाजप उमेदवार बंटी भांगडिया यांनी उमेदवारी अर्ज भरला. हजारो समर्थकांसोबत रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन. यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघात भाजपच्या अशोक उईकेंनी उमेदवारी अर्ज केला दाखल. मध्य प्रदेश राज्याचे मंत्री प्रल्हाद सिंग पटेल, माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती. खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत अतुल भोसलेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. अतुल भोसले कराड दक्षिण विधानसभेतून महायुतीचे उमेदवार. महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूरची जागा ठाकरे गटाला, मात्र काँग्रेसच्या दिलीप मानेंना अद्याप जागेची आशा. फेसबुक पोस्ट करत माजी आमदार दिलीप मानेंनी व्यक्त केली आशा. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करावे, राज्यासाठी भूषणावह नाही. आमचं सरकार आल्यावर सगळ्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेणार. नाना पटोलेंचं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आश्वासन.